हिंदी भाषा सक्ती संदर्भात राज्य सरकारनं नवीन निर्णय जारी केलेला आहे। राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय हा मागे घेतलाय। इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा शिकता येईल। हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द हा मागे घेण्यात आलेला आहे। हिंदी ऐवजी इतर भाषा शिकण्याकरता 20 विद्यार्थी असणं हे गरजेचं असणार आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची खरं तर बातमी आपण या क्षणी पाहतोय। हिंदी भाषा सक्ती संदर्भातला निर्णय हा राज्य सरकारनं आता मागे घेतलेला आहे। अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुद्धा झालेली होती। विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला होता आणि आता हिंदी भाषा सक्ती संदर्भात राज्य सरकारचा एक नवा निर्णय। लागली नक्कीच आता शैक्षणिक वर्ष सुरू झालेला आहे, मात्र हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचं झालं काय असा विरोधकांचा हा प्रश्न होता। यानंतर राज्य सरकारने हिंदी भाषा सक्ती ही मागे घेतली असली तरी नवीन जो जी आर आहे तो जारी केलेला आहे। यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हिंदी भाषा ही तिसरी भाषा राहील, मात्र जर हिंदी सोडून जर तिसरी भाषा म्हणून कोणत्या विद्यार्थ्याला अन्य भाषा भारतीयापैकी अन्य भाषा शिकायची असेल तर एकूण 20 विद्यार्थ्यांची संख्या लागेल। जर 20 विद्यार्थी अन्य भाषा शिकण्यास तयार असतील तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांना त्या भाषेचा शिक्षक आहे तो उपलब्ध करून देण्यात येईल। नाहीतर दुसरा पर्याय म्हणजे त्यांना ऑनलाईन सुविधा आहे, शिक्षण सुनावणी आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हिंदी भाषा ती सक्ती नसेल, मात्र तिसरी भाषा म्हणून हिंदी कायम राहील। आणि दुसरं म्हणजे हिंदी जर शिकायची नसेल तर इतर भाषा शिकायची असेल तर एकूण 20 विद्यार्थ्यांची संख्या लागणार। त्यामुळे एकूणच राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीची जरी केली नसली तरी तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय ठेवलेला आहे आणि एकूण अन्य भाषांचा सुद्धा पर्याय या ठिकाणी खुला ठेवण्यात आलेला आहे। लागली निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।